नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. आता हे मटकी आहे, परवा भिजत घातलेली आणि बांधून ठेवलेली. मोड आले, जरा जास्तीच मोड आले. आता हिची आपल्याला उसळ बनवायची आहे. हे बघा, कांदा, 2 कांदे घेतले, 2 टोमॅटो, कढई ठेवली, तेल घातलं. तर काय झालं आहे, मला जायचं आहे माझ्या मैत्रिणीकडे. तिने नवीन रूम घेतला, नवीन फ्लॅट घेतला आहे, तर त्याचं ओपनिंग आहे. तिकडे जायचं आहे आम्हाला. वास्तुशांती आहे. मैत्रिणी म्हणजे खूप जवळची आहे, खूप अगदी. म्हणजे ही आमची मुलं जेव्हा बालवाडीत जायची, ती आमची एकत्र जायची, तेव्हाची मैत्री आहे ती आमची. आणि काल मी गोकुळाष्टमीला गेलेली, ती मामी, ती पण मैत्रिणी. ते आम्ही एकत्र जायचो. अजून दोघी तिघी अशा 5-6 जणी आम्ही एकत्र असायचो. मुलं आमची जेव्हा शाळेत जायची तेव्हापासूनची आमची मैत्री आहे, अजून तशीच घट्ट आहे. उलट आत्ता जास्तच घट्ट झाली. तर आता हे तेलामध्ये कांदा आणि मिरची घातली. आपण छान मटकीची उसळ बनवायची आहे. आणि तुम्हाला मी सांगते, मैत्री म्हणजे अशी मैत्री की अशा आम्ही 6 महिने वर्षभर नाही भेटणार, पण जर आमच्यावरती काही प्रॉब्लेम आहे, कोणी आजारी आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे, तर लगेच हजर होणार. आणि असं पण नाही, थोडी मैत्रिणींचं व्यवस्थित आहे, स्वतःचं त्यांचं बिझनेस आहे वगैरे, त्यामुळे ती तर अगदी. आता बघा, गरम मसाला टाकला आहे आणि तिखट टाकले, आलं लसूण घातले. आपण आपल्या उसळकडे पण बघायचं आहे ना. आलं लसूण घातले. कधी आली तर रिकामी येणार नाही, हातात पैसे घेऊनच येणार. काय मदत असेल तर हे ठेव, नको म्हणाली तरी ती ठेवून जाणार. तुझं झालं सगळं, ह्यातून तू मोकळी झालीस की माझे मला परत आणून दे, पण आत्ता हे ठेव. अशी मैत्री. आणि तिच्याकडेच आम्हाला तर जायचं आहे, दाखवेन मी तुम्हाला. आता टोमॅटो घातला आणि टोमॅटो नरम होण्यासाठी आपण त्याच्यावरती मीठ घालायचं. आता मीठ घातलं, कांदा छान मऊ झाला आहे आपला. आणि हा आपला कोकणी मसाला. कोणी नवीन बघत असेल तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये कोकणी मसाला आहे, तो बघू शकता. अगदी 1 चमचा. हा कशासाठी, तर आपलं बघा, टोमॅटो कांदा हा आहे ना, मिळून येण्यासाठी. छान रस्सा होतो, जरा अगदी सुकी होत नाही, ह्या मसाल्याने मिळून येतं. म्हणून हा 1 चमचा कोकणी मसाला. जास्त असेल तर 2 चमचे घाला. हा तयार असेल मसाला तर आपल्याला इझी पडतं. आता मटकी घातली. आता मटकी घालून छान मटकी परतायची. मुलांना शाळेत सोडायचं आम्ही, आणि कधी कधी लवकर सुटायची मुलं, मग तिथेच थांबायला लागायचं, कारण शाळा आमची लांब होती. तिथे थांबावं लागायचं. मग बसून असे गोळे खा, पेरू खा, असं काही ना काहीतरी लहान मुलासारखं आम्ही पण करत असायचो. लहानपण जगायचं. अशी आमची ती मैत्री. कधी शाळा, आता पूर्वी काय फोन नव्हते, काही नव्हतं. मग आता शाळा लवकर सुटली, समजा अचानक पाऊस जास्त झाला, शाळा सगळ्या सोडल्या. मग एका वेळेला असं झालं की आमची मुलं नाही, कुठे आहेत मुलं, विचारलं तर एक गोरीशी बाई बुटकीशी घेऊन गेली. मग आम्ही समजलो की हीच असणार, कारण हिचंच घर तिथे अंधेरीत जवळ होतं. शाळेजवळ नाही, पण आमच्यापेक्षा ती जवळ होती 5 मिनिटांनी. त्यामुळे ती जाऊन ताब्यात घ्यायची मुलांना. मग तिथून आम्हाला कळलं की फोन बिन करायची गरज नाही, काही प्रॉब्लेम झाला पळायचं नाही, आपलं ही घेऊन ठेवणार मुलांना. मग ती आमच्या 4-5 मुलांना घेऊन एकटी येणार. आता आम्ही 1-2 मिनिट झाकण ठेवूया, आपली उसळ तयार. हे त्यांचं सून आहे तिची, मुलगा तिचा. सून पण अगदी म्हणजे हसरी तिच्यासारखीच. आणि ही एक मैत्रीण माझी, डेहला म्हणून.
हे त्यांचं घर आता बघतोय आम्ही, दाखवतोय. तीही तशीच बिंदास बोलायला वगैरे सुनबाई सतत म्हणेल, आईना पण मावशी घेऊन जा, तुमच्यासारखं तुम्ही जाता तसं आईना पण घेऊन जा. ही मैत्रीण माझी. बघा देवाचं कसं छान बनवलंय. देवाचं तिला खूप वेड. स्वामी समर्थांच्या मुलाला तर साईबाबांचं खूप वेड आहे. आणि आता कोरोनाच्या वेळेमध्ये तिच्या मिस्टरांची खूप तब्येत बिघडली. म्हणजे त्यांना मग घरी आधी ट्रीटमेंट दिली. नंतर डॉक्टर म्हणाले आता ॲडमिट करावं लागेल, कारण त्यांचं ऑक्सिजन लेवल 80च्या खाली उतरलं. आणि उद्या ॲडमिट करणार. रात्रभर म्हणते मी स्वामी समर्थांचा धावा केला. आणि काय आत्ताही माझ्या अंगावर काटा येतो, काय सांगावं. सकाळी त्यांची डॉक्टरांनी फोन केला ॲडमिटसाठी, तर त्यांचं ऑक्सिजन लेवल 91वर आलेलं. सगळी समर्थांची कृपा. जय श्री स्वामी समर्थ. माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.